हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा जनरल सायन्स हा जो तुमचा सब्जेक्ट आहे त्यातला 3rd चॅप्टर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजेच सजीवातील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण. तर हा जो तुमचा 3rd चॅप्टर आहे या 3rd चॅप्टरचा आपण आज कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट, याच्या आधीचा चॅप्टर फर्स्ट चॅप्टर सेकंड या दोन्ही चॅप्टरचे जे एक्सरसाइज आहेत हे ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर चला आपण आता आपल्या फर्स्ट क्वेश्चन काय आहे हे बघूयात. मॅच द पेयर्स म्हणजेच जोड्या लावा. ठीक आहे. सो इन दॅट ए ग्रुप अँड बी ग्रुप. ए ग्रुप मध्ये दिलेला आहे ॲम्फिबियन, वर्टिब्रेट विथ स्केल्स. बी ग्रुप मध्ये दिलेला आहे अ मंकी, अ स्नेक, अ फ्रॉग. सो चला याचे पेयर्स कसे असणार आहेत हे बघूयात. ॲम्फिबियन्स ए फ्रॉग, देन वर्टिब्रेट्स ए मंकी अँड विथ स्केल्स ए स्नेक. सो हे झालं याचं आन्सर. नाव स्टुडंट, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. चलो अभी देखते हैं हम सेकंड क्वेश्चन. हु इज द ऑड वन आउट म्हणजे आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. इन दॅट ए फंगस, मशरूम, चार्य सॅन्थमम अँड स्पायरोगायरा. ओके. सो याला मराठीमध्ये शेवंती असं म्हणतात. शेवंतीचं फूल हे सर्वांना माहिती असेल, तर याला मराठीमध्ये शेवंती म्हणतात. ओके. मशरूम म्हणजे तुम्हाला माहित आहे आळंबी, फंगस म्हणजे बुरशी अँड द स्पायरोगायरा. सो सी द आन्सर. चार्य सॅन्थमम ओनली फ्लावरिंग प्लांट्स और स्पायरोगायरा ओनली aquatic plant. Next B, mango, banyan, palm, chickpea. So in that odd one is chickpea, shrub, other are not. And palm, tall tree without any branches, others have branches. Then C, grape, orange, lemon, hibiscus. So the answer odd one is a grape. Only creeper, other are not. And or hibiscus, flower, other are fruits. Then D, sunflower, banyan, jowar, bajra. And the answer odd one is a banyan, perennial, other are not. Then E, guava, radish, carrot and beetroot. So वेगळा जो आहे तो आहे guava, fruit and other are roots. Then F, deer, fish, man and worms. So odd one is a worms. Invertebrate, worms are invertebrates, other are not. And or fish, aquatic animal, other are terrestrial animals. Now next one is the third question. What is the difference? फरक लिहा. So in that first one is the flowering plant and non-flowering plant. So let's see the difference between them. First point, plants that bear flowers are called flowering plants. तर ज्या झाडांना फुले येतात त्यांना फुलझाडं असं म्हणतात. And in that non-flowering plant, plants that do not bear flowers are called non-flowering plants. तर ज्या झाडांना फुलं येत नाहीत अशा झाडांना आपण फुलझाडं म्हणत नाही. सेकंड पॉइंट, दे हॅव रूट्स, स्टेम्स अँड लीव्स. तर त्यांना मुळं, फांद्या आणि पानं हे असतात. देन इन अ नॉन फ्लॉवरिंग प्लांट, दे मे नॉट हॅव रूट्स, स्टेम्स ऑर लीव्स. तर नॉन फ्लॉवरिंग प्लांट्सला
मुळे किंवा फांद्या पाने असतीलच असं नाही. एक्झाम्पल रोज, सनफ्लावर, लोटस. These are the example of flowering plant. Now the example of non-flowering plant: pine, fern and alike. Okay, the next one is a tree and a shrub. म्हणजेच वृक्ष आणि shrub म्हणजे झुडूप, छोटी झाडे, त्याला झुडूप आपण म्हणतो. Now this is the difference between them, tree and shrub. Okay, first point, in a tree they have a branches at some height above the ground. तर त्याच्या फांद्या या जमिनीपासून उंचीवरती असतात. Shrub they give out branches close to the ground. तर झुडुपाची ज्या फांद्या असतात ह्या जमिनीच्या थोड्याशा लगतच असतात. सेकंड, दे ग्रो व्हेरी टॉल कम्पेअर टू श्रब्स. तर वृक्ष जे असतात हे झुडुपांपेक्षा खूप उंच वाढतात. इन श्रब दे ग्रो अप टू 2 to 3 meters इन अ हाईट. सो त्यांची उंची ही 2 ते 3 मीटर पर्यंतच वाढते. इन अ ट्री, थर्ड पॉइंट, दे हॅव अ स्ट्रॉंग अँड हार्ड स्टेम्स. ओके, तर ते कसे असतात, वृक्ष हे उंच असतात, तसेच ते त्यांचे स्टेम्स असतात ते कठीण असतात, अँड ऑल्सो दे स्ट्रॉंग. बट श्रब म्हणजे झुडूप, दे हॅव अ थिक हार्ड स्टेम्स. तर त्यांच्या ज्या फांद्या असतात ह्या लवचिक असतात. एक्झाम्पल मँगो ट्री, बनियान ट्री. अँड श्रबचे एक्झाम्पल्स आहेत हिबिस्कस अँड ओलिएंडर. देन सी, व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स. पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय. सो लेट्स सी द डिफरन्स. इन व्हर्टिब्रेट्स, फर्स्ट पॉइंट, दे हॅव अ वर्टिब्रल कॉलम. इनव्हर्टिब्रेट्स मध्ये फर्स्ट पॉइंट, दे डू नॉट हॅव वर्टिब्रल कॉलम्स. ओके, सेकंड पॉइंट, द ब्रेन इज वेल डेव्हलप्ड. तर त्यांचा मेंदूचा पूर्ण विकास झालेला असतो. इन इनव्हर्टिब्रेट्स, द ब्रेन इफ प्रेझेंट मे नॉट बी डेव्हलप्ड. तर त्यांच्या मेंदूचा विकास पूर्णतः विकसित झालेला नसतो. अँड द एक्झाम्पल्स ऑफ वर्टिब्रेट्स इज अ ह्युमन, डॉग, फिशेस, एक्सेट्रा. अँड द एक्झाम्पल ऑफ इनव्हर्टिब्रेट्स, अर्थवॉर्म, इन्सेक्ट्स, एक्सेट्रा. सो स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आणि हो, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, फोर्थ, ट्रू ऑर फॉल्स. तर चला, याच्यामध्ये ए विचारला आहे, द स्नेल इज ॲन ॲक्वेटिक ॲनिमल, अँड द आन्सर इज फॉल्स. बी क्वेश्चन, amphibians can live in air and in water. So answer is a false. C, the function of the brain is well developed in a vertebrates. So this one is the true. And D, the amoeba is a multicellular animal. So this sentence is a false. Now next is the fifth question. Write two names of each. तर आपल्याला प्रत्येकाची 2-2 नावं लिहायची आहेत. In that, A, flowering plant, rose and hibiscus. B, non-flowering plant, fern and alike. C, a tree. Answer, mango, banyan. D, a shrub. झुडूप कशाचे असतात? Oleander and hibiscus. Next, E, a creeper. Answer, pumpkin, watermelon. Then F, an annual plant, jowar and sunflower. A biennial plant, carrot and beetroot. Then H question, a perennial plant, mango and gulmohar. So let's start to the sixth question. Write answers to the following. तर खाली प्रश्नांची आपल्याला थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत. In that question A, what are the parts of a plant? तर झाडाचे
कोणते कोणते भाग आहेत हे विचारलं आहे. अँड द आन्सर, द पार्ट्स ऑफ अ प्लांट आर रूट, स्टेम, leaves, flowers, fruit and seed. ओके, मुळं, फांद्या, पाने, फुले, फळं आणि बिया ही झाले झाडाचे विविध भाग. 3B, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ रूट? तर मुळाचे काय कार्य आहे? सी द आन्सर, द फंक्शन्स ऑफ रूट आर, फर्स्ट, द रूट होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. तर मुळं ही मातीमध्ये घट्ट रोवून असतात. दे ॲब्सॉर्ब वॉटर, सॉल्ट अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल अँड ट्रान्सपोर्ट इट टू स्टेम. तर मुळे ही मातीमधले पाणी तसेच जे काही विविध मिनरल्स आहेत ते हे शोषून घेतात आणि ते फांद्यांकडे ट्रान्सपोर्ट करतात. थर्ड वन, सम रूट्स आर स्टोअर फूड्स. म्हणजे काही मुळं अशी असतात की त्या मुळांच्या मध्ये त्यांचं खाद्यसुद्धा साठवलं जातं. फॉर एक्झाम्पल कॅरट, रॅडिश एक्सेट्रा. देन सी, व्हाय इट इज नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. तर सजीवाचे वर्गीकरण करणे का गरजेचे आहे? अँड सी द आन्सर, फर्स्ट पॉईंट, देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी इन अ लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच सजीवांच्या मध्ये खूप विविधता आहे. बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑन द अर्थ. तर प्राणी आणि वनस्पती या दोघांच्या मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विविधता आहे. सेकंड पॉईंट, इन ऑर्डर टू आयडेंटिफाय देम अँड टू स्टडी देअर कॅरेक्टरिस्टिक्स सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन इज अ नेसेसरी. तर एवढे सगळे प्राणी किंवा वनस्पती प्रत्येकाला एक एक असं घेऊन स्टडी करण्यापेक्षा त्यांना जर आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वाईज एका ग्रुपमध्ये घातलं, त्यांचं जर तसं क्लासिफिकेशन केलं तर त्यांचं स्टडी करणं हे आपल्याला सोपं जातं किंवा त्या कॅरेक्टर वाईज किंवा त्या ग्रुप वाईज आपल्याला ते ओळखणं सुद्धा सोपं जातं. म्हणून इट इज अ नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. D question, what are the criteria used to classify living things? तर कोणता क्रायटेरिया सजीवांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी वापरला जातो? नाउ सी द आन्सर, फॉलोइंग आर द क्रायटेरिया युज्ड टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. फॉर फर्स्ट ए, प्लांट्स. ओके, प्लांट्समध्ये क्लासिफिकेशन करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात बघा. फर्स्ट वन, मोड ऑफ अ न्यूट्रिशन. देन सेकंड, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस इन अ स्ट्रक्चर. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर चेक बघितलं जातं. प्रेझेन्स ऑफ फ्लावर ऑर नॉट, त्याला फुले येतात का नाही येतात. पिरियड ऑफ लाईफ सायकल, म्हणजे ते वार्षिक आहेत, 6 महिने आहेत, हंगामी आहेत, हे बघितलं जातं. त्यानंतर हॅबिटेट. ओके, सो हे पॉईंट्स लक्षात घेतले जातात फॉर अ प्लांट्स क्लासिफिकेशन. नाउ नेक्स्ट बी इज द ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी कोणते पॉईंट्स घेतले जातात. फर्स्ट, सेल स्ट्रक्चर. ते त्यांच्यामधलं सेल स्ट्रक्चर बघितलं जातं. प्रेझेन्स ऑफ अ व्हर्टिब्रल कॉलम, म्हणजेच ते व्हर्टिब्रेट आहेत, इनव्हर्टिब्रेट आहेत, त्याच्या वाईज त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. थर्ड, मेथड ऑफ रिप्रोडक्शन. तर त्यांचं रिप्रोडक्शन कोणत्या मेथडनी होतं याच्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणि फोर्थ आहे हॅबिटेट. Now next E question. Tell some characteristics of creepers. See, the characteristics of creepers are, first, the stem of a creeper is very flexible, soft and green and need support to climb. तर वेली ज्या असतात, या वेलींच्या जे फांद्या असतात त्या खूप फ्लेक्झिबल असतात, खूप अशा मऊ, सॉफ्ट, ग्रीन आणि त्यांना चढण्यासाठी एक सपोर्टची गरज असते. सेकंड पॉईंट, सम क्रीपर्स स्प्रेड ऑन द ग्राउंड. फॉर एक्झाम्पल पंपकिन. तर काही वेली अशा असतात की ज्या जमिनीवरतीच पसरतात. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? भोपळा. देन थर्ड, सम हॅव अ एरियल रूट. एक्झाम्पल मंकी प्लांट. तर काहीला असे वेटोळे घालणारे रूट्स, मुळांच्या प्रमाणे काही वेली असतात. अँड फोर्थ वन, सम creepers develop a tendrils. Example, cucumber.
Now next F question. Explain the characteristics of herbs with example. तर औषधी वनस्पतीला आपण हर्ब्स असं म्हणतो, तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला विथ एक्झाम्पल लिहायचे आहेत. सी द आन्सर. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर टॉल. फक्त त्यांची उंची 1 ते 1.5 मीटरपर्यंत इतकी असते. सेकंड, देअर स्टेम इज ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल. तर त्यांची फांद्या ज्या आहेत ह्या हिरव्या असतात आणि थोड्याशा त्या लवचिक असतात. देन थर्ड, दे मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ ऑर अप टू 2 years. तर हे जे हर्ब्स असतात हे काही महिन्यांसाठी किंवा जास्तीत जास्त 2 वर्षासाठी असतात. फॉर एक्झाम्पल तुळसी, ऑरेगॅनो. ओके, सो या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे तुळसी, ऑरेगॅनो, आणि अजून पण आपण एक्झाम्पल यामध्ये ॲड करू शकतो. त्याच्यामध्ये बघा अडुलसा आहे, देन गवती चहा आहे, देन मिंट आहे. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ हर्ब्स. जी क्वेश्चन. हाऊ इज द बॉडी ऑफ ॲनिमल्स प्रोटेक्टेड. प्राण्यांची जी स्किन आहे किंवा त्यांचं जे शरीर आहे हे कशा थ्रू प्रोटेक्टेड राहतं. सो सी द आन्सर. बॉडी ऑफ ॲनिमल्स आर प्रोटेक्टेड बाय अ स्पेशल कवरिंग सच ॲज अ स्किन्स, फिदर्स, स्केल्स, हेअर फर एक्सेट्रा. म्हणजेच एकतर त्वचा किंवा पंख जे असतात ते किंवा खवले आणि केस यांच्या थ्रू ॲनिमल्सची बॉडी प्रोटेक्टेड राहते. नेक्स्ट आहे एच क्वेश्चन. ऑन द बेसिस ऑफ विच क्रायटेरिया विल यू क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल्स. सो आपण मगाशी कोणते कोणते क्रायटेरिया लक्षात घ्यावे लागतात प्लांट्स आणि ॲनिमल्स क्लासिफिकेशन करताना हे बघितलं आहे आणि त्याच्यावरूनच हा एक फ्लो चार्ट तयार केलेला आहे. सो लेट्स सी. फर्स्ट आपण घेऊयात प्लांट्स. सो प्लांट्सचं क्लासिफिकेशनमध्ये पहिल्यांदा येणार फूड प्रोडक्शन. देन येणार त्यांचं स्ट्रक्चर म्हणजे त्यांची साईज आणि हाईट वाईज येणार. देन ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ अ फ्लॉवर म्हणजे इट इज अ फ्लॉवरियस प्लांट ऑर इट इज अ नॉन फ्लॉवरियस प्लांट. देन पिरियड ऑफ लाईफ सायकल अँड हॅबिटेट. ओके, सो पुन्हा फूड प्रोडक्शनमध्ये 2 प्रकार पडतात, ॲटोट्रोपिक आणि हेट्रोट्रोपिक. देन साईज वाईज किंवा त्यांच्या स्ट्रक्चर वाईज पुन्हा त्यांचं क्लासिफिकेशन होतं ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स म्हणजे वृक्ष, झुडपे आणि आपल्या हर्ब्स म्हणजे औषधी वनस्पती जी लहान लहान असतात त्या. देन ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स नुसार 2 प्रकार पडतात, फ्लॉवरिंग अँड नॉन फ्लॉवरिंग. देन पिरियड ऑफ लाईफ सायकलनुसार त्यांचं ॲन्युअल, बेन्युअल अँड पेरिनियल. सो म्हणजेच वार्षिक, 6माही आणि हंगामी असे 3 भाग पडतात. आणि हॅबिटेटनुसार पुन्हा खाली बघा टेरेस्ट्रियल, ॲक्वेटिक, मार्शी लँड अँड डेझर्ट. म्हणजे ते कोणत्या प्रदेशामध्ये येतात, वाळवंटामध्ये येतात का दलदलीच्या प्रदेशामध्ये येतात का पाण्यामध्ये येतात किंवा आपल्या रेग्युलरच्या सखल भागामध्ये येतात. सो बरोबर ह्याचा हा झाला प्लांट्सशी रिलेटेड क्लासिफिकेशनचा हा आहे हा फ्लो चार्ट. नाऊ ॲनिमल्सची बघूयात. ॲनिमल्समध्ये सेल्युलर स्ट्रक्चर, वर्टिब्रल कॉलम, रिप्रोडक्शन अँड हॅबिटेट. सो सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर हे 2 त्याचे क्लासिफाईड झाले. वर्टिब्रल कॉलममध्ये if plants are vertebrate or if animal is a vertebrate or it is not in vertebrate. Then reproduction मध्ये oviparous and viviparous and habitat मध्ये terrestrial, aquatic and aerial. Okay, so these are the classification points of animals. So student, याच क्वेश्चन बरोबर आपला हा जो एक्सरसाइज होता संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.